तर उद्धव ठाकरेंनी सांगलीची उमेदवारी जाहीर करण्यासंदर्भात नाना पटोले आज काय म्हणाले आणि संजय राऊतांची काय प्रतिक्रिया आपण पाहूया। जिथपर्यंत वाटाघाटी होऊन त्या सगळ्या विषयाला आपण एक एक जागांचं त्याच्यामध्ये चर्चा होते आणि त्याच्यामध्ये ज्या जागा समजा चर्चेमध्ये असतील त्या जागेला जाहीर करावं नाही असंच अलायन्स सांगतं। पण आता अलायन्समध्ये राहून सुद्धा काल उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या पद्धतीने जाहीर केलेलं आहे ते खऱ्या अर्थानं आहे प्रॉब्लेमॅटिक, पण तरी सुद्धा आम्ही त्याच्यातला मार्ग काढण्याचा प्रयत्न करू। तुम्ही ते पथ्य पाळलेलं आहे, अलायन्सच्या जागांमध्ये अनेक ठिकाणी तुम्ही नाव काँग्रेसने जाहीर केले नाही, तो पथ्य पाळलेला आहे, शिवसेनेने पाळलं नाही आहे म्हटलं। तुम्हाला सांगितलं की उद्धव ठाकरे साहेबांनी काल जाहीर केल्याप्रमाणे ते योग्य नाही, पण त्यांच्याशी बसून मार्ग काढू। आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, दिल्लीतल्या प्रमुख नेत्यांशी, नाना पटोलेंशी। त्या संदर्भात सांगली संदर्भात सविस्तर चर्चा झालेली आहे। नाना पटोले हे आमचे मित्र आहेत, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यातून मार्ग कसा काढायचा तो आम्ही पाहू। आणि या सगळ्या घडामोडींबद्दल माहिती देण्यासाठी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, काय नेमकं कारण आहे की सांगलीवरनं काहीशी कुरबूर पाहायला मिळते महाविकास आघाडीत? हा पेच आतापर्यंत सोडवण्यात यश का मिळालेलं नाहीये दोनही बाजूंना? ज्ञानदा, जी आपण माहिती घेतली या उमेदवारी जाहीर करण्याच्या पूर्वी एक त्याला पार्श्वभूमी आहे। आपल्याला माहिती आहे की इंडिया आघाडीची शिवाजी पार्कवर मोठी सभा झाली आणि त्या सभेच्या आदल्या दिवशी रात्री इंडिया आघाडीचे मोठे नेते नेहरू सेंटरमध्ये त्यांची एक बैठक पार पडली, ज्यामध्ये काँग्रेसचे दिल्लीतील नेते सुद्धा या बैठकीला हजर होते आणि त्याच वेळी सांगलीच्या जागेसंदर्भात चर्चा झाली आणि त्यामध्ये कोल्हापूरची जागा काँग्रेस पक्ष लढेल आणि सांगलीची जागा ठरल्याप्रमाणे शिवसेना ठाकरे गट लढेल, अशा प्रकारे निर्णय झाला होता। त्यानंतरच चंद्रहार पाटील यांना आपण तयारीला लागावं आणि उद्धव ठाकरे हे 21 मार्चला आपल्या प्रचाराला येतील आणि त्यावेळेस आपली उमेदवारी जाहीर करतील, अशा प्रकारच्या सूचना, अशा प्रकारचे आदेश चंद्रहार पाटील यांना दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।